तर हॅलो गाईस, कसं काय मंडळी, मजेत ना? तर मी आली होती पीरवाडी बीचवर. तर तिथे होता मॉमेंटन लोकांचा उरूस. तर उरूसमध्ये झाली. तर मागे तुम्हाला ट्रेन वगैरे दिसत असं. ट्रेन म्हणजे पाळणा वगैरे होता तिथे लहान मुलांचा. आणि अचानक झालं, मी उरणला गेली ती शॉपिंगसाठी. तर त्यानंतर हे बोलले की उरूस आहे, तर चल जाऊया. म्हटलं यांना सुट्टी पण आहे तर चला जाऊया. तर ते बघा मांडे वगैरे बनवतात, खूप मोठे मोठे मांडे बनवत होते. आणि जिकडे बघावं तिकडे चिकनचेच पदार्थ होते. आणि त्यानंतर त्यांचं इथं दर्गा वगैरे आहे. आणि खूप छान असं म्हणजे त्यानंतर रोहितला भूक लागली तर मग त्याला ते मिक्स फ्रूट वगैरे घेतले रोहितला. तर त्यानंतर इकडे पाळणे वगैरे होते, आकाश पाळणा. बापरे, ते बघूनच मला आता गरगरायला व्हायला लागले. लोक कसे बसतात काय माहिती नाही. तर एक दोनदा बसली मी. तर त्यानंतर मला पाळण्याच्या खाली जे उतरले तर डायरेक्ट मला उलटीच होते. आणि तिथं बसून तर बापरे डेंजर वाटतं. त्यानंतर इथं भूत बंगला वगैरे पण होता, तिथं पण बघायला आम्ही लाईनीमध्ये थांबलो. आणि एवढा डेंजर आवाज येत होता तिकडनं. तिथून आम्ही लाईनीमध्ये बाजूला झालं. म्हटलं नाही बाबा, मी तर जात नाही. यांना म्हटलं तुम्हाला जायचं असेल तुम्ही जावा, मी नाही येत. तर ते पण नाही गेले आणि मी पण नाही गेले, कारण आवाजच एवढा डेंजर निघत होता. त्यानंतर हा एक पाळणा बापरे एवढा डेंजर होता, झोकासारखा असा हालत होता तो पण. बघूनच डेंजर होतं. बघत सुगट नव्हती, मला बघून सुगट गरगरायला होत होतं. मी बघत सुगट नव्हती शूट करायला, पण यांच्याकडे दिलेले. मी म्हटलं घ्या तुम्ही करा शूट. त्यानंतर रोहितला इथे ट्रेनमध्ये बसायचं होतं, छोट्या मुलांसाठी होती. तर तो बसला. तर मम्मी बोलते मला बसायचे. तर तो बघा दिसत असेल, तो मला एकटाच बसला येतो तिथे. तर त्यानंतर मग आम्ही इथं ते छोटे चेंडू असतात ना, त्यांचा गेम होता. म्हणजे त्यांचा जसा नंबर आला तसं आपल्याला असतं गिफ्ट. तर गिफ्ट तर काही लागलं नाही, पण एक छान असा एन्जॉय झाला, मस्तपैकी एन्जॉय केलं. तर 30 रुपयाचं तर 30मध्ये 6 बॉल होते. मग दिवेश आणि मी टाकत होती, रोहितचा काही हात पुरत नव्हतं, मग आम्ही दोघांनीच टाकले. तर नाही लागलं, पण छान एन्जॉय केलं आणि छान वाटलं तसं काहीतरी खेळताना, जरा मज्जा वेगळं काहीतरी. तर आणि खूप छान असं ज्वेलरी वगैरे, सँडल, पर्स, काचेचे भांडे वगैरे खूप काय काय घेण्यासारखं असं होतं, पण मी घेतलं नाही काही. आणि शूट पण नाही माझं असं काही, मी बघतच राहिली. शूट करायचं पण एवढं काही ध्यानात नाही, कारण लेडीजचं माहिती आहे तुम्हाला, हे घेऊ का ते घेऊ का, हे बघतच आपला वेळ जातो. तर तेच मग काही शूट वगैरे करायचं राहिलं. माझं जेवढं शक्य झालं तेवढं केलं मी. आणि हल्ली काय होतं ना, वेळ पण भेटत नाही असं शूट वगैरे. मी भरपूर प्रयत्न करते की रोज व्हिडिओ टाकत जाईल, पण काही कारणामुळे नाही माहिती, मुलांचे स्कूल वगैरे सगळं बघून घरातलं कामं वगैरे करून शक्य नाही होत काही गोष्टी. पण तरी मी वेळात वेळ प्रयत्न तर करत असते. कुठे गेली तर तेवढा घेते मी व्हिडिओ. तर डेली तर काय घरातले येत नाही व्हिडिओ, कारण वेळच नाही भेटत. सकाळी उठल्यापासून रुटीन आपली सुरूच असते. त्यानंतर मग खेळ वगैरे खेळलो आणि छान मस्त फिरलो. त्यानंतर मग बाहेर गेलो. तर म्हटलं उशीर झाला आता, इकडनंच जेवून जाऊया. तर मग इथं जेवायला छोटीशी घरगुती हॉटेल होती, मस्तपैकी अंडा करी मागवली, छान जेवलो. रोहितला म्हटलं काय करतो, कशाला आलं तर मम्मी बोलते मी जेवायला आलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ, नक्की मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला आज फक्त एवढंच, बाय.